ताई, आज तुम्ही फॉर्म परत घेतलाय. खरं तर लोक शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरतात, मात्र उमेदवारी अर्ज काढण्यासाठी आज तुम्ही सगळ्यांनी शक्ती प्रदर्शन केलंय. नेमकी यामागची कारण काय? कारण अशी विशेष अशी काही नाहीत, परंतु सन्माननीय आमच्या सर्वांचे आधारस्तंभ या मतदारसंघाचे विद्यमान आमदार नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या आदेशाने मी आज माझा वालवड गटासाठी ओबीसी महिला राखीव जिल्हा परिषद सदस्य पदासाठी जो अर्ज केलेला आहे तो आज मी सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या एकट्याच्या आदेशाने परत घेत आहे. काका, आज उमेदवारी अर्ज परत घेताय, नेमक्या काय भावना आहे तुमची सगळ्यांची? एकतर सुरुवातीला असं होतं की बाबा आमच्या गावामध्ये एक तिकीट हवं होतं, अशी सगळ्यांची मतदारांची, सावरगाव असेल, आरसोली असेल, देवळी असेल, अशी सगळ्यांची भावना होती की काम आम्ही चांगलं करतोय. म्हणून आम्ही परंतु जिल्हा परिषदसाठी समाधानचा फॉर्म भरला आणि समाधान सातो म्हणले की बाबा तुम्ही चावी भरा, ओपनला जागा आहे, दोघांपैकी एक मिळेल आपल्याला तिकीट. परंतु काही कारणास्तव काय असेल तो विषय सगळा आम्ही गिळून की बाबा सावंत साहेबाचा आदेश, कारण का आम्हाला सावंत साहेबांनी एक जवळचं एक घरचा असा विषय आमचा सावंत साहेब, त्याच्यामुळं सावंत साहेबांनी जो उमेदवार दिला आहे तो आम्हीच आहोत आणि किंगमेकर देवळाली, आरसोली आणि सावरगावच ठरणार आहे ह्या निवडीचा. आणि आम्ही 100% गुलाल उधळूनच सावंत साहेबाकडे जाणार आहे. आज तुम्ही देखील तुमचा उमेदवारी अर्ज परत घेताय, नेमकं हे कुणाच्या सांगण्यावरून झालेलं आहे आणि या बदल्यात तुम्हाला सगळ्यांना काही शब्द पक्षश्रेष्ठकडून मिळाला आहे का? आम्हाला ह्याच्याबद्दल शब्दाची काही गरज नाही. आम्ही आदरणीय तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या आदेशाने माघार घेतो. आम्ही कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या स्थानिकच्या दबावून बिबावून अजिबात नाही. पण आज मोठं शक्ती प्रदर्शन करून तुम्ही काढताय. शक्ती प्रदर्शन करूनच केले, साहेबाचा आदेश आहे आम्हाला. एकनिष्ठ कार्यकर्त्यांना कुठं उमेदवारी दिली नाही, 100% याची काही नाराजगी तुमच्यामध्ये होती म्हणून अपक्ष तुम्ही धनुष सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज भरलेत असं मतदारसंघामध्ये चर्चा होती. मी धनुष साहेबासोबत आहे का, तर आज बी आहे. धनुष साहेब काही राहुल मोठीच्या गटात नाहीत, धनुष साहेब आज बी शिवसेनेत आहेत. मी साहेबासोबत आहे का, आज बी आहे. पण आमचा सगळ्यांचा वरिष्ठ, आमचे सगळ्यांचे गुरु मार्गदर्शक साहेब आहेत. आम्ही साहेबाचा आदेश मानतोय. कोणी म्हणलं असेल की धनुष साहेबाचा आहे, कोण मला ह्याचा आहे, त्याचा काय विषय आमचा. साहेबासोबत आज बी धनुष साहेबासोबत मी, पण आम्ही पक्षासोबत आणि आदरणीय तानाजी सावंत यांच्यासोबत एकनिष्ठ. आता शिंदे साहेबासोबतच तुम्ही आणि सावंत साहेबासोबतच आहात आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तुम्ही एकत्र काम करतायत. 100% आम्ही एकत्र काम करू. आज समोर सावंत साहेबाचा आम्हाला शब्द आहे, ही उमेदवार म्हणजे आम्ही उमेदवार आहे. त्या ताकदीनं काम करू. आम्ही स्वतः उमेदवार आहे, त्या ताकदीनं काम करू आम्ही. ह्यांनी त्याग केलाय, याबद्दल तुमच्या भावना नेमक्या काय? सावंत साहेबांनी दिलेल्या तिकिटामुळे काय झालं, पहिल्या पक्षातील म्हणजे थोडक्यात आजचा शिवसेना पक्षातील मी बी आहे, त्यात तळमळीनं काम केलेले नाराज झालेले आहेत. त्यांच्यासाठी पुढची तयारी म्हणून मी आजपासून काम करेन. कुठंही कलंक लागून देणार नाही कुठल्याही गावात. आणि त्यांचं झालेल्या या त्यागासाठी मी पूर्णपणे पणाला लावून काम करेन. मी एक शब्द देतो आणि आतापर्यंत माझ्या आयुष्यात कुठलाही शब्द मी बोललेला नाही. मी आजपासून त्यांच्याच कामाचं काम करीन, म्हणून त्यांच्या पुढच्या भविष्यात त्यांच्या पुढचं काम म्हणजे त्यांना पुढची ह्या मतदारसंघातली तयारीसाठीचं काम करेन.